छत्रपती संभाजीनगर येथील स्थानिक निधी लेखा सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने 49व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची बैठक आयोजित करण्यात आली। त्यामुळे पतसंस्थेने आतापर्यंत 49व्या वर्षापर्यंत केलेल्या कामाचा आणि निधीचा वार्षिक अहवाल या सभेमध्ये मांडण्यात आला। 49 वर्ष संस्थेची कशा पद्धतीने गेली आणि किती फायदा आणि कशा पद्धतीने वाटचाल आली अशा सर्व प्रश्नांबद्दल त्यामध्ये चर्चा करण्यात आली। सोबतच स्थानिक निधी लेखा सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित यामध्ये जेवढे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या मुलांचं गुणवत्तेनुसार गुणवंत विद्यार्थी म्हणून सत्कार करण्यात आला। केलेला आहे। तसेच आणखी जे 5 लाखाची मर्यादा होती ती 7 लाखापर्यंत केली आहे कर्ज वाटपाचे। दुसरी गोष्ट त्याला कोणतं आपण तातडीचं जे कर्ज म्हणतो ते 20,000 लिमिट होते ते 30,000 केलेले आहे। असे निर्णय घेण्यात आलेला आहे। त्याचबरोबर गुणवंत गुणवंत जे विद्यार्थी आहेत त्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आलेला आहे। त्यांना सुद्धा प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे आणि गिफ्ट दिले आणि गिफ्ट पण देण्यात आले। साधारण किती विद्यार्थी होते? या 7 विद्यार्थी होते आमचे कर्मचारी। ही मराठवाड्याची कर्मचारी संघटना आहे, स्थानिक निधी लेखा वित्त विभाग कर्मचारी संघटना। आमची पतसंस्था 1977 कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी आम्ही स्वतः स्थापन केली। त्या जवळपास आज 2.5 कोटीच्या आसपास आमचं दरवर्षी कर्तव्य असतो। त्यामध्ये आम्ही कर्मचाऱ्यांना 7 लाखापर्यंत तातडीने कर्ज मर्यादा करतो, जे की बँकेमध्ये गेल्यावर बराचसा वेळ कर्जाला लागतो। त्यामुळे एखाद्या कर्मचाऱ्याला जर अडचण आली, घर घ्यायची असली, काही घटना घडली, वार्षिक सर्वसाधारण आहे आणि यामध्ये आम्ही जवळपास 7 ते 8 ठराव मान्य केले। जसं की मान्य साहेबांनी सांगितलं की कर्जाची मर्यादा वाढवली, पुन्हा आम्ही ते इमर्जन्सी लोन देतो कर्मचाऱ्यांना आमच्या सभासदांना, त्याचीही मर्यादा वाढवली। पूर्वी 20,000 होतं, आज 30,000 केले ते। आणि त्याचं म्हणजे जे लोक कर्ज घेतात त्यांना एक सुरक्षा कवच दिलं विमाच्या माध्यमातून। त्या कर्जाचा विमा आम्ही उतरवणार आहोत, म्हणजे जेणेकरून काही भविष्यात काही घटना घडली तर ते त्यांना किंवा त्यांच्या घरच्यांना पेड करायची गरज राहणार नाही। विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून पतसंस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना पारितोषिक, पुष्पगुच्छ आणि त्यांचं मनोबल वाढवण्यात आलं। यामध्ये सत्कार करण्यात आला। सभेमध्ये पतसंस्थेचे सर्व सभासद उपस्थित होते। पारदर्शकता आणि नियोजन पद्धत याची सांगड घालत 49 वर्षांमध्ये जी उंच भरारी संस्थेने गाठली आहे त्याबद्दल संचालक मंडळाकडून सभासदांचं आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन आणि स्वागत करण्यात आलं। आतापर्यंत सर्व समस्यांना तोड देऊन संस्थेमध्ये कधी तोट्यामध्ये निघाली नाही हे अभिमानाची आणि गौरवाची गोष्ट संचालक मंडळींनी उद्बोध केली। यापुढे संस्थेची अशीच वाटचाल सुरू राहील असे ते यावेळी म्हणाले। जनमत लाईव्ह न्यूज करता दीप वरगट यांची रिपोर्ट छत्रपती संभाजीनगरहून।